नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 12 डिसेंबर 2023 या रोजी कार्तिक अमावस्या आलेली आहे आणि ही अमावस्या या वर्षातील सर्वात शेवटची अमावस्या आहे. या अमावस्येला कार्तिक अमावस्या असे म्हणतात आणि ही अमावस्या विशेष अशी महत्त्वाची मानली जाते. कार्तिक अमावस्येच्या दिवशी तीर्थस्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात तीर्थस्नान करणाऱ्यांना जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. याशिवाय या अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते. या वर्षी 2023ची कार्तिक अमावस्या देखील पितरांच्या पूजेसाठी देखील विशेष मानली जाते. ही अमावस्या 12 डिसेंबरला सकाळी 6:24 प्रारंभ होत आहे आणि ही अमावस्या 13 डिसेंबर रोजी पहाटे 5:01 समाप्त होणार आहे. आपल्याला या अमावस्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा दही भाताचा उपाय आपल्याला करायचा आहे. बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय आपण सर्वजण या दिवशी आवर्जून करायचा आहे. उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हा उपाय 12 तारखेला अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे. तर बघा, जेव्हा अमावस्या जवळ येते अशा अमावस्येच्या वेळी बघा आपल्या घरामध्ये भांडणं होतात, नवरा बायकोचं पटत नाही किंवा काही वेळेला घरामध्ये कटकटी व्हायला चालू होतात, काही वेळेला लहान मुलांना नजर दोष होतात किंवा आपल्याला पितृदोष असतील किंवा कालसर्पदोष असतील किंवा मग घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडते. म्हणजे बघा, एरवी ती व्यक्ती चांगली असते पण जेव्हा कधी अमावस्या आणि पौर्णिमा येते तेव्हा त्यांची तब्येत बिघडत असेल. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला सारखं झोपून राहावं असं वाटतं किंवा जेवणावरची वासना उठते किंवा जेवण करत नाही किंवा त्यांची चिडचिड होत असेल किंवा चिडचिड करत असेल किंवा मग वास्तुदोष असेल किंवा वास्तूमध्ये काहीतरी दोष तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जाणवतं बघा की आपल्याला कोणीतरी काहीतरी करतंय असं जर का तुम्हाला वाटत असेल किंवा मग पितृदोषामुळे मुला मुलींचे लग्न जमत नसतील, लग्न होत नसतील, घरात मंगल कार्य होत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा मग मुलं होण्यासाठी त्रास होत असेल किंवा प्रॉब्लेम येत असतील तर अशा सर्व गोष्टींसाठी आपल्याला या अमावस्येला एक दही भाताचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय सुद्धा खूप प्रभावशाली असा उपाय आहे. बघा, पूर्वीचे लोक जे जुने लोक होते ते हे उपाय पहिले सुद्धा करत होते पण आत्ताच्या काळामध्ये काय व्हायला लागलं, आत्ताच्या काळामध्ये लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि हे उपाय करत नाहीये. पण हे अतिशय प्रभावी असे उपाय आहे. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टींसाठी हा उपाय या अमावस्येला नक्की करायचा आहे. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, कोणीही करू शकतो. या उपायासाठी कुठलाही मंत्र, तंत्र किंवा उपासना किंवा स्तोत्रपाठ आपल्याला करायचं नाहीये. तर खूप असा प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्याने बघा तुमच्या अडचणी कमी होतील आणि प्रगतीचे जे मार्ग आहे ते तुमचे मोकळे होतील. म्हणजे तुम्हाला याच्यात जे अडथळे येत होते ते अडथळे येणार नाही. आता बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तुम्ही ह्या अमावस्येला हा उपाय केल्यानंतर या नंतरच्या 5 अमावस्येला हा उपाय करू शकतात किंवा मग 11 अमावस्या हा उपाय करू शकतात. खूप म्हणजे खूप असा प्रभावी असा हा उपाय आणि 100% याची रिझल्ट मिळतात आपल्याला. आता जर का तुम्हाला पिरियड्स असतील तर हा उपाय करायचा नाही. तुम्ही जर का गावाला गेला आणि तुमच्या घरी जर का कोणी व्यक्ती असतील करायला तर त्यांनी घरी हा उपाय केला तरी चालणार आहे. सूतक असेल तर हा उपाय करायचा नाही. पिरियड्समध्ये सुद्धा तुमच्या घरात जर का कोणी इतर व्यक्ती असेल हा उपाय करायला तर ती व्यक्ती करू शकतात. नाहीतर मग हा उपाय तुम्ही त्या अमावस्येला स्किप करायचा आहे. आता अमावस्येला तुम्हाला रात्री म्हणजे तुम्ही झोपणार त्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमचे जेवण खावणं सगळं उरकून झाल्यानंतर झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि हे मूठभर तांदूळ तुम्हाला शिजवायचे. हे तांदूळ तुम्हाला पाण्यामध्ये मीठ न टाकता शिजवायचे आहे आणि मूठभरच तांदूळ घ्यायचे आहे आणि हा भात शिजून तुम्हाला गार करायचा आहे. भात गार झाल्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये जर का द्रोण असेल, पत्रावळी असेल तर ती घ्यायची किंवा मग तुम्ही तुमच्या घरात एखादा जाड पुष्ठा असेल किंवा मग मुलांच्या वह्यांचे जाड पुष्ठे असतात तो पुष्ठा जरी तुम्ही घेतला तरी चालणार आहे. आता यानंतर हा शिजवलेला भात आपल्याला सगळा एका वाटीत घ्यायचा आहे. वाटीमध्ये आपल्याला दाबून प्रेस करायचा आहे आणि त्या पुठ्ठ्यावर त्या द्रोणमध्ये हा भात आपल्याला पालथा घालायचा आहे. म्हणजे वरतून गोलाकार वाटीसारखा गोलाकार येतो. यानंतर आपल्याला या भातावर थोडंसं दही घालायचं आहे. म्हणजे एखादा चमचा आपल्याला यावर दही घालायचा आहे. यानंतर यावर आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. आता हा भात आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील दक्षिण दिशा जी असेल त्या दिशेला हा भात आपल्याला, ही वाटी आपल्याला एखाद्या पाटावर, एखाद्या टेबलावर, एखाद्या म्हणजे तुम्ही काही खाली घ्या त्याच्यावर हा भाताची वाटी आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला आपलं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. बघा, जेही काही आपले पितर गेलेले असतील त्यांना स्मरण करून त्यांची नावं घेऊन आपल्याला
आपली जीही काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, जी इच्छा असेल त्यासाठी आपल्याला सांगायचं आहे. आपल्याकडनं जर का एखाद्या शुभ मंगल कार्यात त्यांना स्मरण करायचं राहून गेलं असेल तर त्याबद्दल आपल्याला क्षमा मागायची आहे. त्यांना म्हणायचं आहे की माझ्याकडनं ह्या चुकून गोष्टी झाल्या, ह्या गोष्टी परत होणार नाही, किंवा आमच्याकडनं तुमच्या काही सेवा करायच्या राहिल्या असतील तर त्याबद्दल क्षमा मागायची आहे आणि तुमच्या ज्या इच्छा अडचणी असतील तर त्यांना सांगायच्या आहेत. आणि मी इथून पुढे तुमच्या ज्याही काही सेवा असतील, जेही काही तुमचे गोष्टी असतील त्या करायचा प्रयत्न करणार आहे आणि त्या करणार आहे असं सांगून आपली जीही काही इच्छा असेल ती सांगायची आहे आणि त्यांची माफी मागायची आहे अशी विनंती करून आपल्याला 11 वेळा ओम पितृदेवाय नमः असं बोलायचं आहे. ओम पितृदेवाय नमः असं आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे. आता यानंतर तो भाताचा पुष्टा आपल्याला उचलायचा आहे आणि आपल्या बाथरूममध्ये, आपल्या मोरीमध्ये ठेवायचा आहे. जिथे पाणी जायची जागा असते तिथे आपल्याला हा पुष्टा ठेवायचा आहे. बघा आता हा उपाय आपल्याला रात्री उशिरा करायचा आहे, त्यामुळे हा उपाय केल्यानंतर हा भात तिथे ठेवल्यानंतर बाथरूममध्ये कोणीही जायचं नाहीये. बाथरूमचं दार आपल्याला लावून घ्यायचं आहे. हा उपाय बघा सगळे झोपल्यानंतर तुम्हाला करायचा आहे, म्हणजे जे ते आपल्या झोपायला गेल्यानंतर करायचा आहे. म्हणजे हा उपाय करताना कोणी टोकणार नाही किंवा हे काय करताय, हे काय चालू आहे असं मध्ये कोणी बोलणार नाही. हा उपाय आपल्याला गपचित करायचा आहे. बघा अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला बाथरूमचं दार लावल्यानंतर आपल्याला वॉश बेसिनला हात धुवून घ्यायचे आहे आणि झोपायचं आहे. आणि सकाळी सगळ्यात अगोदर आपल्याला लवकर उठायचं आहे. सकाळी तुम्ही जास्ती म्हणजे थोडं लवकर उठा आणि उठल्यानंतर आपल्याला हा भाताचा पुष्टा घ्यायचा आहे. भाताचा पुष्टा घेतल्यानंतर आपल्याला घराचा दरवाजा उघडून घराच्या बाहेर जायचं. हे करत असताना बघा आपल्याला कुठेही मागे पुढे इकडे तिकडे बघायचं नाही, डायरेक्ट आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. आता जर का तुम्ही सोसायटीत राहत असाल तर सोसायटीमध्ये कचऱ्याचा डस्टबिन वेगळं ठेवलेलं असतं खाली, त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे. नाहीतर मग तुम्हाला सरळ रस्त्याच्या बाहेर जायचं आहे. जिथेही कुठे उखिरडा असेल, मोकळी जागा असेल तिथे तुम्हाला हे नेऊन ठेवायचं आहे. आता घरातनं बाहेर जाईपर्यंत आपल्याला मागे वळून बघायचं नाही आणि हा भात उखिरड्यावर ठेवल्यानंतर सुद्धा घरी येताना आपल्याला मागे वळून बघायचं नाही. अगदी खूप असा प्रभावशाली हा उपाय आहे. आणि तुम्ही म्हणतात ना अचानक भाग्योदय झालं, चमत्कार झाला किंवा लॉटरी लागली, अशा पद्धतीचा हा उपाय आहे. आणि घरी आल्यानंतर तुम्हाला अगोदरच एका बादलीत किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. तिकडून आल्यानंतर तुम्हाला हात पाय धुवायचे आहेत, चूळ भरायची आहे आणि घरात यायचं आहे. घरात आल्यानंतर तुम्हाला लगेच आंघोळीला जायचं आहे. बाथरूममध्ये जाऊन तुम्ही अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे. देवघरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला देवांना दिवा बत्ती करायची आहे आणि देवांना नमस्कार करायचा आहे. बघा हा उपाय घरातील कोणीही करू शकतं, लेडीज करू शकते, पुरुष करू शकतं. आता रात्री ज्याने हा उपाय केला आहे त्यानेच सकाळी नेऊन टाकलं पाहिजे असं काही नाही, कोणीही टाकू शकतं. सकाळी हे पटकेन म्हणजे सगळे उठायच्या आत आपल्याला हे उखिरड्यावर टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अगदी प्रभावी असा उपाय आहे. दर अमावस्येला तुम्ही नक्की करून बघा. याची रिझल्ट, याचं फळ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.